जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी जनसुरक्षा कायदा कृती समिती लातूर जिल्ह्याच्या वतीने गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले। या कायद्याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी हाताला बेड्या ठोकून आणि आरोपीचे वस्त्र परिधान करून आंदोलन केले आहे। लातूर शहरात जनसुरक्षा कायदा विरोधी कृती समितीच्या वतीने गांधी चौकात भव्य आंदोलन करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान यांनी हातात बेड्या आणि आरोपीचा वेश धारण करून कायद्याला विरोध दर्शवला। समितीने शासनाला हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी करून कायद्याबद्दलचा संताप व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे। हा कायदा लोकशाही विरोधी असून तो सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आघात करतो। त्यामुळे सरकारने हा कायदा मागे घ्यावा, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे नेते, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसुरक्षा कायदा ज्या पद्धतीने इंग्रजांना हाकलून देण्यासाठी स्वातंत्र्य लढा उभा केला गेला होता, त्या काळामध्ये इंग्रजांनी एक कायदा आणला होता, पब्लिक सर्व्हिस ऍक्ट। तसाच हा कायदा देवेंद्र फडणवीस शासनाने आणलेला आहे। याच्यामध्ये राजकीय पुढारी काही हस्तक्षेप करत नाहीत। सत्ता पक्षातले असो विपक्षातले असो कुणी काही बोलत नाही। त्याचं एकमेव कारण ठीक आहे की सत्तेचा मलिदा कधी हे लाटणार आहेत, कधी ते लाटणार आहेत। पण सर्वसाधारण लोकांची जनतेच्या मागण्या संदर्भात ज्या चळवळी चालतात त्या चळवळी संपवण्याचं कटकारस्थान या जनसुरक्षा कायद्या माध्यमातून होणार आहे। याचा प्रखर विरोध झाला पाहिजे। जात पात पंथ धर्म ह्याला न जुमानता ज्या पद्धतीनं आता मागच्या काळामध्ये एक प्रकार नवीन प्रकार काहीतरी सुरू केला होता की एक कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यालाही कुणी थारा दिला नाही। परंतु आता ही चळवळी संपवण्याचा अर्बन नक्षलवादच्या नावाखाली, चळवळीच्या नावाखाली हा कायदा लादण्यात येऊन ही चळवळीतली जी काही मंडळी आहेत त्यांना संपवण्यासाठीचा हा कायदा आणि सगळ्यांची येणाऱ्या काळामध्ये हा जर कायदा अंमलात आला तर माझ्यासारखी परिस्थिती म्हणजे चळवळीतल्या माणसाची कशी परिस्थिती ते दाखवण्याचं मार्मिक काम मी आज केले। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।